कॅन्डलस्टिक म्हणजे काय, कॅन्डलस्टिकचे कोणकोणते पॅटर्न आहेत, कॅन्डल कशा प्रकारे रीड करायची, प्रत्येक कॅन्डलचा काय अर्थ होतो आणि त्याचा ट्रेडिंगमध्ये कशा प्रकारे उपयोग करायचा हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी प्रसाद प्रकाश गायकवाड आपल्या सर्वांचं माझ्या मराठी प्राइस ॲक्शन यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मागील व्हॉट इज प्राइस ॲक्शन या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की प्राइस ॲक्शन टेक्निकचा उपयोग करून ट्रेडिंग करण्याकरता दोन महत्त्वाचे कॉम्पोनंट आहेत. एक म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स आणि दुसरा म्हणजे कॅन्डलस्टिक्स. आपण त्या व्हिडिओमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्सबद्दल शिकलो आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय बटनमध्ये व्हिडिओची लिंक दिली आहे, तुम्ही तिथून व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओमध्ये आपण कॅन्डलस्टिक्सचा अभ्यास करणार आहे. माझ्या चॅनलचा सबस्क्रायबर प्रवीण पवार या माझ्या मित्राने मला ॲडवाईस केल्याप्रमाणे मी या कॅन्डलस्टिक्स टॉपिकवरती व्हिडिओ बनवत आहे. टेक्निकल ॲनालिसिस करण्यासाठी खूप प्रकारच्या चार्टचा अभ्यास केला जातो. आता तुम्ही इथे पाहू शकता बार चार्ट, कॅन्डल चार्ट, लाईन चार्ट असे भरपूर सारे चार्ट आहेत, पण आपण कॅन्डल चार्ट सिलेक्ट करणार आहे. कॅन्डल चार्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला टाइम फ्रेम सिलेक्ट करावा लागणार. आता टाइम फ्रेम तुम्ही इथे पाहू शकता 1 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट किंवा 1 डे अशा हे टाइम फ्रेम आहेत. आपण यामधील टाइम फ्रेम सिलेक्ट करू शकतो. टाइम फ्रेमचा अर्थ असा, त्या पूर्ण निर्धारित वेळेच्या हाय, लो, ओपन आणि क्लोज या 4 किमतीनुसार ती पूर्ण त्या टाइम फ्रेमची कॅन्डल बनते. आता तुम्ही इथे पाहू शकता, इथे आपण 1 डे सिलेक्ट केला आहे, तर ही एक कॅन्डल जी बनलेली आहे ते पूर्ण त्या निर्धारित वेळेच्या हाय, लो, ओपन आणि क्लोजनुसार ही कॅन्डल बनलेली आहे. कॅन्डल स्टिक कशी तयार होते आणि ती कशा प्रकारे रीड करायची ते आता आपण पाहू. कॅन्डल मेनली 2 कलरचे असतात. पहिली म्हणजे ग्रीन कॅन्डल आणि दुसरी म्हणजे रेड कॅन्डल. आणि कॅन्डलचे मुख्यतः करून 2 भाग पडतात. याला आपण बॉडी म्हणतो आणि या ज्या आहेत या 2 विक्स आहेत. विक्स म्हणजे याला आपण मराठीमध्ये वाचसुद्धा म्हणू शकतो. यांना कॅन्डलची हाय प्राईस म्हणतात, म्हणजे त्या निर्धारित वेळेची सर्वात जास्त किंमत, आणि यांना कॅन्डलची लो प्राईस म्हणतात, म्हणजे त्या निर्धारित वेळेची सर्वात कमी किंमत. मग ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डल हे ठरते कसे, जर कॅन्डलची क्लोज किंमत ही ओपन किमतीपेक्षा जास्त असेल तर कॅन्डल ग्रीन कलरची बनते. म्हणजे मार्केटमध्ये कॅन्डल ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये बायरांचे वर्चस्व वाढले म्हणून मार्केट वरती गेले, म्हणून आपण या कॅन्डलस्टिकला बुलिश कॅन्डलस्टिक म्हणजे तेजीची कॅन्डलसुद्धा म्हणतो. तसेच कॅन्डलची क्लोज किंमत ही ओपन किमतीपेक्षा कमी असेल तर रेड कॅन्डल बनते. म्हणजे मार्केटमध्ये कॅन्डल ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये सेलरांचे वर्चस्व वाढते आणि मार्केट खाली येते आणि खालच्या बाजूस क्लोज होते. अशा कॅन्डलस्टिकला आपण बेरिश कॅन्डलस्टिक म्हणजे मंदीची कॅन्डलसुद्धा म्हणतो. मग या विक्सचा अर्थ काय, या निर्धारित वेळेत मार्केट या किमतीला ओपन झाले आणि सेलरांचे प्रेशर आल्यामुळे मार्केट थोडे खाली आले आणि नंतर बायरांचे प्रेशर आल्यामुळे मार्केट वरती गेले, या हाय किमतीपर्यंत मार्केट गेले आणि त्यानंतर थोडे सेलरांचे प्रेशर आल्यामुळे मार्केट इथे क्लोज झाले, म्हणजे या निर्धारित वेळेत मार्केट या ठिकाणी क्लोज झाले. आता तुम्ही पाहू शकता या विक्सनुसार आपण बायर आणि सेलरांचे प्रेशर ओळखू शकतो. अशा प्रकारे त्या निर्धारित वेळेच्या हाय, लो, ओपन आणि क्लोज या किमतीनुसार त्या निर्धारित वेळेची कॅन्डल बनते. कॅन्डलचा अभ्यास करून तुम्ही त्या निर्धारित वेळेत बायरांचे वर्चस्व आहे की सेलरांचे वर्चस्व आहे हे ओळखू शकता. तसेच कॅन्डलचे वेगवेगळे पॅटर्न बनतात. एका कॅन्डलचा हा पॅटर्न बनतो, 2 कॅन्डलचे मिळून पॅटर्न बनतात, 3 कॅन्डलचे मिळून पॅटर्न बनतात. असे कॅन्डलचे वेगवेगळे पॅटर्न आहेत. आपण या व्हिडिओमध्ये फक्त 1 कॅन्डल पॅटर्न पाहू. पहिला पॅटर्न आहे मारुबोजू कॅन्डलस्टिक पॅटर्न. या सर्व बुलिश मारुबोजू कॅन्डलस्टिक आहेत. यामध्ये 3 प्रकारच्या कॅन्डलस्टिक येतात. आता ह्याच्यामध्ये हाय, लो, ओपन, क्लोज असे कोणत्याही प्रकारचे टॅग नाहीत. आपणाला कॅन्डलकडे पाहिल्यानंतरच कॅन्डल रीड करता आली पाहिजे आणि त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. ही आता ग्रीन कॅन्डल आहे, म्हणजे कॅन्डलची क्लोज किंमत ही ओपन किंमतपेक्षा जास्त आहे. ही कॅन्डलची ओपन किंमत आहे. कॅन्डल चालू झाल्यानंतर मार्केटमध्ये
बायरांचे प्रेशर आले, बायरांचे वर्चस्व वाढल्यामुळे मार्केट वरती गेले आणि या प्राइसवरती मार्केट क्लोज झाले. आता तुम्ही पाहू शकता या कॅन्डलला विक्स नाही आहे, म्हणजे मार्केटची ओपन किंमत आणि लो किंमत सेम आहे आणि मार्केटची क्लोज किंमत आणि हाय किंमत सेम आहे. त्याच प्रकारे ह्या दोन्ही सुद्धा बुलिश मारुबोजू कॅन्डलस्टिक आहेत, फक्त दोन्ही साईडला अशा छोट्याशा विक्स आहेत. म्हणजे कॅन्डल या ठिकाणी ओपन झाली, ओपन झाल्या थोड्या प्रमाणात सेलरांचे प्रेशर आल्यामुळे थोडे मार्केट खाली गेले आणि त्यानंतर एकसारखे मार्केट वरती आले, म्हणजे बायरांचे प्रेशर एकसारखे राहिले आणि या किमतीवरती कॅन्डल क्लोज झाली, म्हणजे कॅन्डलची हाय किंमत आणि क्लोज किंमत सेम आहे. तसेच या कॅन्डलमध्ये पाहू शकता की मार्केट या किमतीला ओपन झाले, या किमतीला ओपन झाल्याबरोबरच मार्केटमध्ये बायरांचे वर्चस्व वाढले आणि या ठिकाणी पोहोचल्यानंतर कॅन्डल क्लोज होण्यापूर्वी थोड्या वेळासाठी सेलरांचे प्रेशर आल्यामुळे थोडं मार्केट खाली येऊन या ठिकाणी क्लोज झाले आणि असेही कॅन्डल बनलेले आहे. या ठिकाणी कॅन्डलची लो किंमत आणि ओपन किंमत सेम आहे. त्याच प्रकारे हे या 3 बेरिश मारुबोजू कॅन्डलस्टिक आहेत. आता तुम्ही कॅन्डलकडे पाहूनच कॅन्डलचा अर्थ तुम्ही समजू शकता. कॅन्डलची क्लोज किंमत ही कॅन्डलच्या ओपन किमतीपेक्षा कमी आहे म्हणून ही रेड कॅन्डल बनलेली आहे. याचा अर्थ मार्केटमध्ये सेलरांचे वर्चस्व खूप जास्त आहे. या तिन्ही कॅन्डलचा अर्थ असा होतो की मार्केटमध्ये सेलरांचे वर्चस्व जास्त आहे म्हणून या कॅन्डलना बेरिश कॅन्डलस्टिक म्हणतात आणि या कॅन्डलस्टिकचा अर्थ असा होतो की मार्केटमध्ये बायरांचे वर्चस्व जास्त आहे म्हणून या कॅन्डलस्टिक पॅटर्नना आपण बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतो. दुसरा 1 कॅन्डल पॅटर्न आहे तो म्हणजे डोजी कॅन्डलस्टिक्स. हे 4 डोजी कॅन्डलस्टिकचे पॅटर्न आहेत. पहिला म्हणजे ग्रेवस्टोन डोजी, दुसरा हा ड्रॅगनफ्लाय डोजी, तिसरा लॉंग लेग्ड डोजी आणि 4 प्राइस डोजी. आता ग्रेवस्टोन डोजीमध्ये तुम्ही पाहू शकता की कॅन्डलची ओपन किंमत, क्लोज किंमत आणि लो किंमत सेम आहे. म्हणजे कॅन्डल ओपन झाल्यानंतर मार्केट थोड्या वेळासाठी वरती गेले, म्हणजे बायरांचे वर्चस्व वाढले आणि अचानक मार्केटमध्ये सेलरांचे वर्चस्व वाढले आणि मार्केट ज्या ठिकाणी ओपन झाले त्या ठिकाणीच मार्केट येऊन क्लोज झाले. त्यामुळे या कॅन्डलला कोणताही कलर आलेला नाही, रेड किंवा ग्रीन असा कोणताही कलर नाही. म्हणजे मार्केटमध्ये बायरांचे प्रेशर होते पण सेलरांचे प्रेशर वाढल्यामुळे मार्केट त्याच किमतीला क्लोज झाले म्हणून याला आपण बेरिश कॅन्डल पॅटर्न सुद्धा म्हणतो. त्याच प्रकारे ही ड्रॅगनफ्लाय डोजी म्हणजे कॅन्डलची ओपन, क्लोज आणि हाय किंमत सेम आहे पण कॅन्डलची लो किंमत ही वेगळी आहे. म्हणजे कॅन्डल या ठिकाणी ओपन झाल्यानंतर सेलरांचे वर्चस्व वाढले आणि त्याच प्रमाणात म्हणजे किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात बायरांचे वर्चस्व वाढल्यामुळे कॅन्डल ओपन किंमत जवळ येऊनच क्लोज झाली म्हणून ही ड्रॅगनफ्लाय डोजी तयार झाली. अशा कॅन्डलला आपण बुलिश कॅन्डल म्हणतो. त्याच प्रकारे ही लॉंग लेग्ड डोजी म्हणजे कॅन्डलची ओपन आणि क्लोज किंमत सेम आहे, हाय आणि लो हे वेगवेगळे आहे. म्हणजे मार्केटमध्ये सेलरांचे आणि बायरांचे एक समान वर्चस्व आहे आणि ही 4 प्राइस डोजी म्हणजे मार्केटची ओपन, हाय, लो, क्लोज चारही किंमत एकच आहे. मार्केटमध्ये मुवमेंटच दिलेली नाही. मार्केटमध्ये ना बायर आहेत ना सेलर आहेत. या दोन्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नचा अर्थ हा अनिर्णायक कॅन्डल म्हणून होतो. म्हणजे हे कॅन्डल बाजारमध्ये बनले तर आपण कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. तिसरा 1 कॅन्डल पॅटर्न आपण पाहू तो म्हणजे हॅमर कॅन्डलस्टिक्स. हे 4 हॅमर कॅन्डलस्टिकचे पॅटर्न आहेत. या 2 ग्रीन कलरच्या कॅन्डल आहेत आणि या 2 रेड कलरच्या कॅन्डल आहेत. परंतु या कॅन्डल रीड केल्यानंतर तुम्हाला याचा अर्थ समजेल. आता मार्केट या किमतीला ओपन झाले आणि या किमतीला क्लोज झाले. ग्रीन कॅन्डल आहे म्हणजे क्लोज किंमत ही ओपन किमतीपेक्षा जास्त आहे. मार्केटमध्ये सेलरांचे प्रेशर आले त्यामुळे मार्केट खाली गेले आणि मार्केटमध्ये सेलरांपेक्षा बायरांचे वर्चस्व किंवा प्रेशर जास्त आल्यामुळे मार्केट वरती गेले आणि ओपन किमतीच्या वर जाऊन मार्केट क्लोज झाले. म्हणजे मार्केटची क्लोज किंमत आणि हाय किंमत ही सेम आहे. याचा अर्थ असा की मार्केटमध्ये बायरांचे वर्चस्व जास्त आहे. त्याच प्रकारे या सुद्धा कॅन्डलमध्ये या विकचा अर्थ असा होतो की मार्केटमध्ये बायरांचे वर्चस्व जास्त आहे म्हणून ओपन किमतीच्या वरती जाऊन मार्केट
क्लोज झाले, परंतु या दोन कॅन्डल रेड कलरचे आहेत, म्हणजे मार्केटची क्लोज किंमत ही ओपन किमतीपेक्षा कमी आहे, म्हणजे मार्केट या किमतीला ओपन झाले आहे. ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये सेलरांचे प्रेशर वाढले, सेलरांचे प्रेशर वाढल्यामुळे मार्केट खाली आले आणि मार्केटमध्ये बायरांचे प्रेशर वाढल्यामुळे मार्केट वरती गेले आणि या किमतीला मार्केट क्लोज झाले. जरी मार्केटमध्ये सेलरांचे प्रेशर हे बायरांच्या प्रेशरपेक्षा जास्त असले तरी कॅन्डल क्लोज होण्या अगोदर बायरांचे प्रेशर जास्त आहे, ही विक्स आपल्याला हे दर्शवते, म्हणून ही एक बुलिश कॅन्डलस्टिक आहे. त्याच प्रकारे ही पण एक बुलिश कॅन्डलस्टिक आहे. त्यामुळे सर्व कॅन्डल ह्या बुलिश कॅन्डल आहे. कलरला कोणतेच महत्त्व नाही, परंतु ग्रीन कलर असल्यास ते उत्तम आहे, म्हणजे बायरांचे वर्चस्व जास्त आहे हे दर्शवते. चौथा आणि शेवटचा वन कॅन्डल पॅटर्न म्हणजे शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक्स. हे 4 शूटिंग स्टार कॅन्डलस्टिकचे प्रकार आहेत. आता तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता, मार्केट या किमतीला ओपन झाले. ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये बायरांचे वर्चस्व वाढले, बायरांचे प्रेशर असल्यामुळे मार्केट वरती गेले आणि इथे मार्केटमध्ये सेलरांचे प्रेशर आल्यामुळे मार्केट खाली येऊन या प्राइसला क्लोज झाले, म्हणजे कॅन्डल क्लोज होण्यापूर्वी सेलरांचे वर्चस्व वाढल्यामुळे याला आपण बेरिश कॅन्डल म्हणतो. त्याचप्रकारे या पण कॅन्डलमध्ये मार्केट या कॅन्डलला ओपन झाले आणि मार्केटमध्ये बायरांचे प्रेशर वाढले, बायरांचे प्रेशर वाढल्यानंतर या ठिकाणी मार्केटमध्ये सेलरांचे प्रेशर वाढले आणि कॅन्डल क्लोज होण्यापूर्वी सेलरांचे प्रेशर असल्यामुळे याला सुद्धा आपण बेरिश कॅन्डल म्हणतो. तसेच या कॅन्डलमध्ये मार्केट या ठिकाणी ओपन झाले, मार्केटमध्ये बायरांचे वर्चस्व वाढले आणि मार्केट क्लोज होण्यापूर्वी सेलरांचे वर्चस्व बायरांच्या वर्चस्वापेक्षा जास्त असल्यामुळे मार्केट ओपन किमतीच्या खाली येऊन क्लोज झाले, म्हणजे क्लोज किंमत आणि लो किंमत ही सेम आहे. या दोन्ही सुद्धा बेरिश कॅन्डल आहेत. या चारही कॅन्डल ह्या बेरिश कॅन्डल आहेत. कलरला कोणतेही महत्त्व नाही, परंतु रेड कलर असला तर तो परफेक्ट बेरिश पॅटर्न होतो. आता ट्रेडिंगमध्ये कॅन्डलस्टिकचा कसा उपयोग करायचा ते आपण पाहू. हा एक बँक निफ्टीचा 20 जुलै 2021चा 5 मिनिट टाइम फ्रेमचा कॅन्डलस्टिक चार्ट आहे. या चार्टमध्ये हे जे लावलेले सपोर्ट अँड रेजिस्टन्स आहेत हे मी माझ्या 7 सेटअपमध्ये यूज करतो आणि यानुसार मी ट्रेड करतो. या 3 बेरिश मारूबोजू कॅन्डलस्टिक तुम्ही पाहू शकता. मार्केट या ठिकाणी ओपन झाले, या ठिकाणी ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये सेलरांचे वर्चस्व वाढले, त्यामुळे मार्केट खाली आले आणि या ठिकाणी क्लोज झाले, म्हणजे मार्केटची क्लोज किंमत ही ओपन किमतीपेक्षा कमी असल्यामुळे एक रेड कलरची कॅन्डल बनली आणि ही आपणाला मार्केटमध्ये सेलरांचे वर्चस्व जास्त आहे हे दर्शवते. फक्त कॅन्डलचा अभ्यास करून आपण ट्रेड करू शकत नाही, कॅन्डल बरोबरच आपणाला सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा सुद्धा आधार घ्यावा लागतो. तर या कॅन्डलने या सपोर्टला ब्रेक करून मार्केटमध्ये सेलरांचे वर्चस्व जास्त आहे हे आपणाला दर्शवले आहे आणि त्याप्रमाणे मार्केट खाली आलेले आहे. त्याचप्रमाणे ही सुद्धा एक बेरिश मारूबोजू कॅन्डल आहे, याने हा सपोर्ट ब्रेक केलेला आहे. त्याचबरोबर ही पण एक बेरिश मारूबोजू कॅन्डल आहे, याने हा सपोर्ट ब्रेक केलेला आहे. त्याचप्रकारे मार्केटमध्ये या 2 ग्रेवस्टोन डॉजी बनलेले आहेत. ही एक हॅमर कॅन्डल बनलेली आहे आणि या 2 शूटिंग स्टार बनलेले आहेत. आता तुम्ही पाहू शकता या शूटिंग स्टारचा अर्थ काय होतो ते आपण मागे पाहिलेले आहे की मार्केटमध्ये सेलरांचे वर्चस्व जास्त असते. या कॅन्डलने या सपोर्टला ब्रेक केले आहे आणि या सपोर्टचा आधार घेऊन मार्केट परत खाली आलेले आहे आणि आपणाला स्पष्ट दर्शवते की मार्केटमध्ये सेलरांचे वर्चस्व जास्त आहे. त्याचप्रकारे या शूटिंग स्टारने सुद्धा या रेजिस्टन्सचा आधार घेऊन आपणाला मार्केटमध्ये सेलरांचे वर्चस्व जास्त आहे हे दर्शवले आहे. अशा प्रकारे कोणत्याही इंडिकेटरचा उपयोग न करता फक्त कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा अभ्यास करून आपण ट्रेडिंग करतो. अशा ट्रेडिंग टेक्निकलाच प्युअर प्राइस ॲक्शन टेक्निक म्हणतात. अशा प्रकारे प्राइस ॲक्शननुसार मी माझे 7 सेटअप बनवले आहेत, त्याच्यानुसार मी डेली ट्रेड करतो. माझे दररोजचे ट्रेड जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनेलवरील शॉर्ट सेक्शनमध्ये माझे दररोजचे ट्रेड तुम्ही पाहू शकता. तुम्हाला पण ट्रेडिंग शिकायचे असेल, हे माझे 7 सेटअप शिकायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वेबिनारची संपूर्ण डिटेल्स दिली आहेत किंवा माझ्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता. शेअर मार्केटबद्दल तुम्हाला कसलेही मार्गदर्शन हवे असल्यास, तुमच्या काही शंका असल्यास तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. मी असेच शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या टॉपिकवरती एकदम सोप्या भाषेत व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कळवा. मी त्या टॉपिकवरती व्हिडिओ नक्की बनवेन.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या ट्रेडिंग कम्युनिटीमध्ये शेअर करा आणि माझ्या मराठी प्राइस ॲक्शन चॅनेलला सबस्क्राईब करा.